विशू, अजून झोपलायस? उठ, किती वाजलेत बघ ना. शेजारच्या रमा काकूंच्या आवाजाने मला जाग आली आणि मी डोळे चोळत तिला खालून वरपर्यंत न्याहाळले. तिने आकाशी रंगाची सुंदर फुलांची साडी नेसली होती. त्यावर त्याच रंगाचा मॅचिंग ब्लाऊज आणि तिचे ते बांधेसूद देखणे रूप पाहून मी थक्कच झालो. आजवर मी तिला अनेकदा पाहिले होते, पण आज तिचे सौंदर्य काही वेगळेच खुलून दिसत होते. तिने माझ्याकडे पाहून दिलेली ती नाजूक गोड स्माईल थेट माझ्या काळजात रुतली. त्यानंतर माझ्यासोबत जे झालं ते खूपच भयानक होतं. नमस्कार, मी विशाल. कधीकधी आपल्या आयुष्यात असे काही क्षण अचानकपणे चालून येतात, ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो. पण तेच प्रसंग आपल्याला आयुष्यात असा काही अनपेक्षित अनुभव आणि आनंद देऊन जातात, जे शब्दात मांडणे कठीण असते. असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यातही घडला होता. त्याने मला जो आनंद आणि अनुभव दिला तो मी कधीच विसरू शकत नव्हतो. मित्रांनो, ही गोष्ट आहे मी कॉलेजमध्ये असतानाची. तेव्हा माझे वय अवघे 20 वर्षाचे होते. उत्साहाने आणि तारुण्याने सळसळणारे वय. खरं तर हे वय भविष्याची पायाभरणी करण्याचे असते. या पहिल्या पायरीवर चढताना आपल्यासमोर अनेक संकटे आणि आव्हाने येत राहतात. चांगले शिक्षण घेऊनच आपण आपले भविष्य सुंदर, सुरेख आणि आनंदी बनवू शकतो. पण याच वयात मनाच्या आणि शरीराच्या कोपऱ्यात अनेक प्रेमळ, मादक आणि शरीराच्या भावना जन्माला येतात. या प्रेमळ आतल्या भावना तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येकाच्याच मनामनातून बाहेर येण्यासाठी आतुर असतात. पण अशा वेळी ज्याला आपल्या मनावर ताबा ठेवता येतो तोच पुढे जाऊन शिक्षणात आणि आयुष्यात यशस्वी होतो. नाहीतर बरेच तरुण या भावनांच्या प्रवाहात वाहून जातात. मनाचा ताबा सुटतो, ते कोणाच्या तरी मोहात किंवा प्रेमात पडतात आणि आपले भविष्य तिथंच खराब करून घेतात. असंच काहीसं माझ्या बाबतीतही घडणार होतं. मी माझ्या अभ्यासाबाबत खूप प्रामाणिक आणि आतुर असायचो. मला खूप शिकायचे होते. आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करायची होती. त्यासाठी मी रात्रंदिवस पुस्तकात गुंग असायचो. बाहेरच्या अवांतर गोष्टींमध्ये मला किंचितही रस नव्हता. माझे मित्र मात्र मुलींशी मैत्री करायचे, त्यांच्यासोबत फिरण्यात आनंद मानायचे, पण मला त्यात जराही रस नव्हता. माझे पूर्ण मन अभ्यासातच रमलेले असायचे. पण म्हणतात ना, आपण स्वतःला कितीही सांभाळले तरी प्रसंगाची वेळ अशी येते की मनाचा बांध फुटतोच. तो क्षण, ती वेळ आणि तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. एकदा आई आणि बाबा माझ्या मोठ्या ताईकडे गेले होते. तिच्या घरी कसला तरी कार्यक्रम होता. ताईने मलाही खूप आग्रह केला होता, पण अभ्यास सोडून बाहेर जाणे मला आवडत नसल्याने मी आईबाबांना एकट्यानंच पाठवले आणि मी घरीच थांबलो. आईने सकाळीच माझ्यासाठी स्वयंपाक करून ठेवला होता, त्यामुळे दुपारच्या जेवणाचे काही टेन्शन नव्हते. दुपारी 1:30 वाजता मी जेवलो आणि अभ्यासाचे पुस्तक हातात घेऊन वाचत बसलो. वाचता वाचता मला कधी झोप लागली ते मला समजलेच नाही. खरं तर मला फक्त अर्धा तास विश्रांती घ्यायची होती, पण बसल्या बसल्याच माझा डोळा लागला. दुपारी अचानक 4 वाजता एका गोड आवाजाने मला जाग आली. मी डोळे उघडून पाहिले तर समोर ती खूपच गोड हसत म्हणाली, विशू, अजून झोपलायस? उठ, किती वाजलेत बघ ना. मी खडबडून जागा झालो आणि भिंतीवरील घड्याळाकडे पाहिले. दुपारचे 4 वाजले होते. मित्रांनो, ज्या आवाजाने मला उठवले होते ती म्हणजे आमच्या घरामागे राहणारी रमा काकू. तिच्या पायातील पैंजणांच्या छनछन आवाजानेच मला जाग आली होती. तिच्या पैंजणांचा आवाज इतका सुंदर आणि मोठा असायचा की ती दारात चालत असली तरी संपूर्ण घरात त्याचा नादमयी आवाज घुमायचा.
मी डोळे चोळत तिला खालून वरपर्यंत न्याहाळले. तिने आकाशी रंगाची सुंदर फुलांची साडी नेसली होती. त्यावर त्याच रंगाचा मॅचिंग ब्लाऊज आणि तिचं ते बांधेसूत देखणे रूप पाहून मी थक्कच झालो. आजवर मी तिला अनेकदा पाहिले होते, पण आज तिचे सौंदर्य काही वेगळेच खुलून दिसत होते. तिने माझ्याकडे पाहून दिलेली ती नाजूक गोड स्माईल थेट माझ्या काळजात रुतली. काही क्षणांसाठी मी सर्व काही विसरलो आणि तिच्याकडेच पाहत राहिलो. आज पहिल्यांदाच माझ्या मनात तिच्याविषयी एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. रमा काकूंना मी लहानपणापासूनच ओळखत होतो. आमचे बोलणे चालणे कौटुंबिक होते. एकमेकांच्या घरी ये जा असायची. पण आजवर तिला पाहून मनात असा विचार कधीच आला नव्हता. ती अत्यंत प्रेमळ स्वरात म्हणाली, विशू, मी तुला हे सांगायला आले आहे की आज रात्री जेवायला माझ्या घरी ये. आईने कालच मला सांगितले होते की ती 2-3 दिवसांसाठी ताईकडे जात आहे आणि तुझ्या जेवणाची काळजी घ्यायला मला सांगून गेली. मला बायकांशी जास्त बोलायची सवय नसल्याने मी थोडा लाजत म्हणालो, काकू, एक काम कर ना, मला जेवायला तिथे बोलावू नकोस. तू माझा डबा इथेच घेऊन ये. मी इथेच खाऊन घेईन. म्हणजे मला लगेच अभ्यासालाही बसता येईल. रमा काकू लगेच म्हणाली, अरे, तसाही कितीसा वेळ लागणार आहे जेवायला. मी पुन्हा तिला विनंती करत म्हणालो, काकू, कशाला मला तिकडे बोलावतेस? तुला जमणार नसेल तर काकांना डबा देऊन पाठव ना. तिने माझ्याकडे एका वेगळ्याच अर्थपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाली, ठीक आहे, काकांनाच पाठवते. मी उठलो आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे निघालो. जाता जाता तिला म्हणालो, काकू, तू बस ना, मी फ्रेश होऊन येतो, मग एकत्र चहा घेऊ. मी थोड्याच वेळात फ्रेश होऊन बाहेर आलो आणि पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेलो. पाहतो तर काय, काकू गॅसवर चहा उकळत होती. तिने मला पिण्याच्या पाण्याचा ग्लास भरून दिला. मी तिच्या हातातून ग्लास घेतला तेव्हा माझ्या हाताची बोटे तिच्या मऊ हाताला स्पर्श करून गेली. त्या एका स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात रोमांचाची एक लहर उठली. आता मला तिच्याविषयी एक वेगळेच आकर्षण वाटू लागले होते. पाणी पिता पिता तिने मला विचारले, विशू, अभ्यास वगैरे व्यवस्थित चाललाय ना? मी मान हलवून हो म्हणालो. तेवढ्यात चहा जास्त उकळून गॅसवर उतू जाऊ लागला. मी घाईघाईत ओरडलो, काकू, चहा. काकूने घाईघाईतच पकड न वापरता हाताने चहाचे गरम पातेले खाली उतरवले. काकू, हे काय करतेस? मी काळजीने ओरडलो. तिच्या हातांना चांगला चटका बसला होता. मी क्षणाचाही विलंब न करता तिच्या अगदी जवळ जाऊन गेलो. ती दोन्ही हातांवर फुंकर घालत होती. मी तिचे दोन्ही कोमल हात माझ्या हातात घेतले. रमा काकूंचे ते मऊ सुवासिक हात माझ्या हातात येताच माझ्या मनातील सुप्त भावनांच्या पाकळ्या पूर्णपणे उमलू लागल्या. तिच्या त्या सुंदर सुवासित शरीराचा मादक स्पर्श मला पार वेढावून टाकत होता. माझ्या आतील सुप्त भावना पूर्णपणे जाग्या झाल्या होत्या. आजवर असा अनुभव मला कधीच आला नव्हता. माझे तन मन एका वेगळ्याच विचाराने भरून गेले होते. मी काकूंच्या त्या कोमल हातांना माझ्या ओठांजवळ नेऊन हळूवार फुंकर घालू लागलो. रमा काकू आता मला टेकूनच उभी होती. ती अत्यंत मऊ आणि आर्त आवाजात म्हणाली, विशू, अरे काही नाही, होईल ते ठीक. आम्हा बायकांना असे चटके नेहमीच लागत असतात. त्यात काय, आम्हाला स्त्रियांचे जीवनच असे असते. सकाळी उठल्यापासून हाताला चटक्यांची सवय असते, ती अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत. पण मला मात्र तिचे हात धरून एक वेगळाच रोमांच अनुभव येत होता. मी तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हणालो, काकू, तुझे हात किती कोमल आहेत. चटका बसल्यामुळे कसे लाल झाले आहेत बघ. मी तिच्या दोन्ही हातांवर माझ्या ओठांनी हळूवार स्पर्श केला. त्या स्पर्शाने आम्ही दोघेही एका अनामिक सुखात हरवून गेलो. तिचे डोळे मिटले आणि एक मोठा श्वास सोडत ती माझ्या आणखी जवळ आली. हळूच पुटपुटली, विशू, खूप भारी वाटलं रे. तुझ्या स्पर्शाने
माझ्या हातांची आग पार विझून गेली बघ. मी तिचे हात सोडले. आता आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेत नजर मिळवून उभे होतो. तिने तिचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि खूप प्रेमाने म्हणाली, विशू, माझ्या लग्नाला आज 16 वर्षे झाली. या 16 वर्षात तुझ्या काकांनी कधी असा माझा हात जवळ घेऊन पाहिला नाही. मला कित्येकदा जखमा झाल्या, चटके बसले, पण त्यांनी साधं ढुंकूनही पाहिलं नाही. पण आज तू जेव्हा माझ्या हातांना असा स्पर्श केलास तेव्हा माझ्या सर्व वेदना पार गायब झाल्या. आता मी काकूंच्या नजरेतील आणि आवाजातील भाव पूर्णपणे ओळखले होते. तिच्या मनातील सुप्त इच्छा मला स्पष्ट समजू लागल्या होत्या. आता मीही जराही न लाजता थेट माझे दोन्ही हात तिच्या पातळ कमरेवर ठेवले. तशी ती स्वतःहून माझ्या अधिक जवळ आली आणि मी तिला माझ्या मिठीत घट्ट आवडले. मी माझ्या मनाला आता रोखू शकत नव्हतो. आज पहिल्यांदाच एका स्त्रीला मी इतक्या जवळून स्पर्श करीत होतो. तिला मिठीत घेतले होते. तिच्या मादक शरीराच्या स्पर्शाने माझ्या मनाला जो आनंद आणि समाधान मिळाले ते अप्रतिम होते. आम्ही दोघे तसेच मिठीत उभे होतो. दोघांचे श्वास एकमेकांवर आदळत होते. आमचे हात एकमेकांच्या पाठीवरून आणि केसांमधून फिरत होते. तिचे ते सुंदर रूप अनुभवताना मी तर बेधुंदच होत होतो. काकू हळूच म्हणाली, विशू, तुझ्या मिठीत खूप बरं वाटतंय रे. मला आजवर कोणीच असं मिठीत घेतलं नव्हतं. तू मला आज जो आनंद दिलायस तो मी कधीच विसरणार नाही. आम्ही थोडे बाजूला झालो, पण मी लगेच काकूंच्या कमरेत हात टाकून तिला पुन्हा माझ्याकडे ओढलं. तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत मी म्हणालो, काकू, मलाही तुझ्या मिठीत येऊन खूप भारी वाटलं. पण मला तुला एक विचारायचं आहे. तू रागावणार नसशील तर. तिने तिचा हात माझ्या हातावर ठेवला आणि हळूवार दाबत म्हणाली, बोल ना विशू. मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून पाहत हळूच म्हणालो, काकू, आज रात्री माझ्या जेवणाचा डबा घेऊन तूच ये ना. तुझ्या मादक शरीराच्या असं मिठीत घेऊन खूप जवळून पाहायचं आहे. मला काकूने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि एक गोड स्माईल करत ती शांतपणे म्हणाली, विशू, स्त्रीला अख्खे आयुष्य जरी मिठीत घेऊन पाहिलंस ना तरी जगातला कोणताही पुरुष तिला पूर्णपणे ओळखू शकणार नाही. आणि तू तर अजून खूपच लहान आहेस. तिच्या या बोलण्याने माझ्यातील भावना अधिकच चाळवल्या गेल्या. मी पुन्हा काकूला कमरेत धरून स्वतःकडे ओढले आणि थोडे हट्टीपणाने म्हणालो, काकू, जेव्हा तू रात्री माझ्या मिठीत येशील ना तेव्हा तुला कळेल की मी किती लहान आहे की मोठा. ती हसत माझ्या नाकाला चिमटा काढत म्हणाली, हो विशू, मला तुझ्या भावना चांगल्याच कळत आहेत. त्यामुळे आता तुला जवळ पाहायला मीही आतुर झाले आहे. बघूया तू किती मोठा झाला आहेस ते. मीही रंगात येत म्हणालो, काकू, फक्त विचारत नाही तर माझे प्रेमही आता खूप मोठं झालं आहे. जेव्हा तू त्याला स्पर्श करशील तेव्हा तुला समजेल. आता मी स्वतःला अजिबात रोखू शकलो नाही. मी थेट तिच्या रसाळ ओठांवर माझे ओठ टेकवले. काकूनही माझ्या डोक्याला पकडून मला प्रतिसाद देत त्या ओठांचा गोडवा चाखायला सुरुवात केली. बराच वेळ आम्ही मिठीत एकमेकांच्या ओठांचा आनंद घेत होतो. बाहेरचे मुख्य दार उघडे आहे आणि कोणी अचानक आले तर काय होईल याचे भानही आम्हाला उरले नव्हते. प्रेमाच्या धुंदीत आम्ही पूर्णपणे हरवून गेलो होतो. तेवढ्यात काकूंचा मुलगा विक्की हाक मारत पुढच्या खोलीत आला. आई, आई, कुठे आहेस? त्याच्या या एका हाकेने आम्ही दोघेही दचकून मागे सरकलो. विक्कीच्या हाकाने आमचा तो सुंदर क्षण तिथेच थांबला. स्वतःला सावरत काकू चहा गाळण्याचे नाटक करू लागली. पण निघताना काकूने माझ्या डोळ्यात पाहत एक गुपित इशारा केला आणि हळूच पुटपुटली, मी रात्री डबा घेऊन येते. पण मित्रांनो, त्या रात्री विक्की झोपल्यानंतर आमच्यात नक्की काय घडले आणि त्या एका रात्रीच्या मोहाने माझे संपूर्ण आयुष्य, माझे शिक्षण आणि भविष्य कसे उद्ध्वस्त केले, हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका या कथेचा भाग 2. मित्रांनो, सर्वात आधी हा पहिला भाग पाहिल्याबद्दल
तुमचे धन्यवाद. आणि चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर कथावड मराठी या आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कथेला लाईक करा, शेअर करा. आणि हो, अशा सुंदर नवनवीन मराठी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर येत राहा. धन्यवाद.